बातमी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी या प्रकरणी प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकरला अटक करण्यात आली आहे। पदावर असताना बनावट नियुक्त्या केल्याचं निष्पन्न झालंय। शासनाचा 12 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा सुद्धा आरोप आहे। एकूण 26 आरोपींना अटक केली आहे। तपासामध्ये मोठे रॅकेट हे उघड होण्याची शक्यता आहे। रवींद्र काटोलकरला 25 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकरला या प्रकरणी अटक केली आहे। नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात या संपूर्ण विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा केला गेलाय। बनावट नियुक्त्या केल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय। शासनाचा 12 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप हा काटोलकर यांच्यावर आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेत। तेजस, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर शालार्थ आयडी घोटाळा जो आहे तो विदर्भापासून सुरुवात झाला आणि आतापर्यंत जर बघितलं असेल तर 26 जे आहेत ते वेगवेगळे शिक्षण विभागातले ते अधिकारी आहेत, त्यात त्यांना अटक करण्यात आली। मात्र आता जर बघितलं असेल तर रवींद्र काटोलकर जे आहेत ते प्राथमिक शिक्षणचे अधिकारी होते, बडे अधिकारी होते, यांच्यावर जे आहेत ते एकंदरीतच ठपका लावण्यात आला आणि SIT आणि सायबर आणि या संदर्भात जे आहे ते गुन्हा नोंदवण्यात आल्या। या संदर्भात जर बघितलं असेल तर 12 कोटीचा महसूल जे आहे त्यांनी बुडवला आहे आणि अशी माहिती जे आल्यानंतर जे आहे ते त्यांना अटक करण्यात आली। एकंदरीत बघितलं असेल तर शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 26 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यामुळे जे आहेत रवींद्र काटोलकर जे आहेत ते बडे अधिकारी होते, त्यांच्याकडे वेगवेगळ्या विभागातले जे आहेत ते एका अर्थानं ते अधिकार सांभाळत होते। अशा असताना जे आहेत ते सायबर पोलीस आणि SIT जे आहेत ते SITच्या चौकशी आहेत ते रवींद्र जे आहेत काटोलकर आहेत ते बडे अधिकारी आहेत ते सापडले आणि त्यांची संपूर्ण आता चौकशी सुरू आहे। यामध्ये जर बघितलं असेल त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारावर जे आहेत ते त्यांनी जे आहेत ते एकंदरीत जे आहेत ते समोरच्या व्यक्तीला जे आहेत ते शिक्षण विभागात घेतले आणि हा संपूर्ण ठपका त्यांच्यावर लागलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत त्यांच्यावर जे आहेत ते वेगवेगळे या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली। चौकशीच्या आधारावर जर बघितलं असेल तर त्यांच्यावर जे आहे ते SIT आणि सायबर पोलिसांनी ठपका लावत जे आहेत ते त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आता अटकेत आहेत आणि आतापर्यंत जर बघितलं असेल तर संपूर्ण कारवाईत जे आहे ते 24 अधिकारी आहेत ते अटकेत आहेत। मात्र तेजस, याची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे तपास आता कसा सुरू आहे, किती वेगवान पद्धतीने तपास सुरू आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर पोलीस सुद्धा या संपूर्ण याच्यात सतर्कता आहे, शिक्षण विभाग सुद्धा या संपूर्ण याच्यात सतर्कता आहे। या सगळ्या याच्यात जर बघितलं असेल तर बडे अधिकारी जे आहेत ते अटकेत आहेत आणि रवींद्र कोल्हटकर जे आहेत ते प्राथमिक शिक्षणातले अधिकारी होते, त्यांनी जे आहेत ते 2021 ते 22 या दरम्यान जर बघितलं असेल तर बनावट कागदपत्राच्या आधारावर जे त्यांनी कुठली शहानिशा न करता ज्यांनी कागदपत्र जे आहेत ते इश्यूज केले, त्या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर अशा अधिकारावर ठपका ठेवत जे आहे ते SIT असेल किंवा सायबर विभागाने जे आहे ते कारवाई केलेली आहे। आता या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर रवींद्र कोल्हटकर हे मोठे अधिकारी, आणखी कुठले कुठले इकडे याच्यात सापडतात, या संपूर्ण याची चौकशी जी आहे ते SIT कडून आणि सायबर कडून जे आहे ते सुरू आहे। धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल।